मित्रांनो, रम्याने काव्याचा बोका कापून टाकलेला आहे. काव्याच्या बोक्याचा रम्याला आणि वसुताला एवढा त्रास होत होता की त्यांनी त्या बोक्याचा नायनाटच केलेला आहे. कारण आता काव्या सतत माझा बोका, बोकुडी, बोका बोका करत असते आणि त्यामुळे पार्थला जलन व्हायची ऐवजी या रम्याला आणि वसुआत्याला जलन होत असते. आणि त्यामुळे आता वसुआत्या आणि रम्या वरून जिन्यावरून बोलत असतात की आता या बोक्याचा बंदोबस्त तर करायलाच लागेल. लगेच रम्या मोठी कात्री घेऊन हातात तयारच असते आणि ती आता कात्रीने एका चाकच कापूत आता वसुआत्याला सांगत असते की या कात्रीने आपण त्या बोक्याचा बंदोबस्त करूया. आणि आता अक्षरशः रम्याने त्या बोक्याला कापलेलं आहे आणि त्याचे काय बोलतात सगळं त्याचे पाठ बाजूला केलेले आहे, त्याचे सगळे पिस कापूस सगळं त्याच्यातलं बाहेर काढून फेकून दिलेलं आहे. आणि आता इकडे काव्या माझा बोका बोकू कुठे तू असं म्हणत आता जेव्हा येते हॉलमध्ये तेव्हा तिला कुठेच दिसत नाही. आणि पाठोपाठ मालिनी काकू आणि पार्थ सुद्धा येतात, पण ते वरतून दिसतं काय तर त्यांना कापूस खाली पडताना दिसतो. तेव्हा आता मात्र काव्याला कळून चुकतं की माझ्या बोक्याची वाट या रम्याने आणि वसुआत्याने लावलेली आहे. कारण वरून वसुआत्या आणि रम्या दोघे हसत असतात आणि खाली पाहत असतात. तेव्हा आता काव्या मोठ्याने ओरडते, रम्या आता मी तुला सोडणार नाही. आणि आता अशा अर्थाने काव्याने रम्याची चाल ओळखलेली आहे. कारण काव्याला कळून चुकलेलं आहे की यांना माझ्या खऱ्या बोक्याचा त्रास होतोच, परंतु मी जो बोका 2.0 आणला होता त्याचा सुद्धा यांना इतका त्रास झाला की यांनी माझा बोकाच त्याचा हे केला, नायनाट केला, विध्वंस करून टाकला. आता मी रम्याला धडा शिकवणार. आता काव्या कसा आणि कोणत्या पद्धतीने रम्याचा बदला घेणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.